पाऊस कधी पडत नाही, अमृताचं खरं नाही, सत्य फक्त पाणी आहे. हे ज्याला कळलं तो वेदांत ज्ञानी आहे. हे पाण्याचं ज्ञान घेऊन मी महाराष्ट्रात फिरतोय आणि आपल्या तमाम जनतेला मी सांगू इच्छितो, महाराष्ट्राचा एक जाहीरनामा काढून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी आव्हान केलेला की कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला पाण्याची शपथ आहे, भाजप आणि भाजपच्या युतीला मतदान करू नका. आणि या ठिकाणी धाराशिव जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, बीड असेल, आष्टी पाटोदा असेल, हे उजनीचं जे पाणी आहे, हे टाटा कोयनेचं 116 TMC पाणी आपल्या उजनीत येणार आहे. उजनीतलं पाणी तुळजापूर असेल, आष्टी पाटोद्यापर्यंत मिळणार आहे. आणि याच्या संदर्भात माझ्या पुस्तकावर देवेंद्र फडणवीस नावाच्या मुख्यमंत्र्यांना GR काढला आणि 17 एप्रिल 2019ला अकलूजच्या सभेमध्ये 17 ऑक्टोबर 2019ला दौंडच्या सभेमध्ये घोषणा केली की टाटा कोयनेचं पाणी आम्ही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला देऊ. परंतु मित्रांनो, मी या ठिकाणी सांगतोय की कुठलाही एक टक्काही काम या पाण्याच्या संदर्भात केलेलं नाही. आपण तुळजापूर असेल, धाराशिव असेल, बीड असेल, या लोकांना मला सांगायचं, हे सगळं जे पाणी आहे टाटा कोयनेच्या धरणाचं, हे 116 TMC पाणी आहे. त्यात 48.97 TMC पाणी हे थेट उजनीत येणारं पाणी आहे. आणि या पाण्यावर सगळ्यात जास्त अधिकार जर कुणाचा असेल तर धाराशिव तुळजापूर जिल्हा भागातला सगळ्यात जास्त हक्क आहे. आणि हे जागा करण्यासाठी आणि हे आव्हान करण्यासाठी मी या मुद्दाम या सभेत उभारलेला. त्या माझ्या पुस्तकावर देवेंद्र फडणवीस GR काढला. या उस्मानाबाद मध्ये या संदर्भात या धाराशिव मध्ये मी या ठिकाणी 5 वर्षापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या ठिकाणी सुद्धा ही घोषणा केली. परंतु 1% ही काम भाजप युतीने केलेलं नाही. म्हणून मी या शेतकऱ्यांना विनंती करण्यासाठी आलोय, तुम्हाला पाण्याची शपथ आहे, या लोकांना मतदान तेवढं करू नका, महाविकास आघाडीला मतदान करा म्हणून मी या ठिकाणी उभारलेला आहे. या ठिकाणी बोलण्याचा मला पुढे बार्शीला जायचा, परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो, 5 मिनिटात मी माझा विषय सांगतो. पण या निवडणुकीचं गांभीर्य मला तुम्हाला सांगायचं. एके दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसदेत एक विधेयक मंजूर झाल्यानंतर आनंदाला धड गाडीत बसले आणि घराकडे पळत सुटले. ड्रायव्हरला म्हणले लवकर गाडी हाणं, आनंदात होते. घरी गेले, दरवाजा उघडला आणि घरगड्याला जाऊन मिठी मारली आणि घरगड्याला म्हणले तू राजा झाला, तू राजा झाला, तू राजा झाला. घरगड्याला कळेना की मी राजा कसा झालो. घरगड्याने विचारलं मी राजा कसा झालो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी सांगितलं, या देशातल्या राजाला जेवढी किंमत आहे तेवढी किंमत मी आज तुला दिल्या. या देशाच्या संसदेत मतदानाचं विधेयक मंजूर झालेलं आहे. म्हणून या सगळ्या सभेला मला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं या मतदानाचं गांभीर्य तुम्ही ठेवा. शाहू फुले आंबेडकरांनी केलेल्या संघर्षाची तुम्ही आठवण ठेवा. धाराशिवच्या लोकांना मला खूप काही बोलता येण्यासारखं, परंतु मला एवढंच सांगायचं की जे कष्ट स्वातंत्र्यातल्या सगळ्या क्रांतिकारकांनी केले ते वाया घालू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात मी एवढंच सांगू इच्छितो की खूप मोठा अपमान कोश्यारीच्या माध्यमातून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुले शाहू आंबेडकरांचा त्यांनी केला. मी या ठिकाणी एवढंच सांगतो भाजप सेना युतीला की आपला राजा कोण होता. आपला राजा आझाद हिंद सेनेचा नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेला सांगताना शेवटचं वाक्य काय म्हणाले माहितीये का, तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आणि माझ्याजवळ द्यायला तुमच्याजवळ एकच मंत्र आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राणा प्रताप की जय. रवींद्रनाथ टागोरासारखा माणूस म्हणाला, बंगालनं या देशासाठी सगळं दिलं, परंतु त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला नाही. परवा मस्कत ओमानचा एक उपपंतप्रधान आला, त्याचा राजदूत मला म्हणाला, हा उपपंतप्रधान मला विचारतोय की छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत. मी विचारलं हा उपपंतप्रधान काय विचारतोय, तर तो म्हणतोय त्या काळात माझ्या मस्कत ओमान मधला 40 आर्मी घोडा मागवणारा हा राजा कोण होता मला बघायचा. हा राजा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा. याच्याबद्दल मी एवढंच सांगतोय की शेजवलकराच्या बकरी इंग्रजाच्या एका वकारवाऱ्याने 100
ठिकाणी सांगू मी आपलं रजा घेतो. तर बकेरकर काय म्हणतो इंग्रजाचा वखाराला म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज मेलेत आम्ही तेव्हा संबोधू ज्यावेळी मराठी माणसाच्या मनातून मेले असतील तेव्हा. आणि मला या ठिकाणी या सभेला सांगायचं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा गेल्या 5 वर्षात अपमान करणाऱ्या या भाजप युतीला कसल्याही प्रकारचं मतदान करू नका. आणि छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहेत याची साक्ष या धाराशिवच्या निमित्तानं द्यावी ही कळकळीची विनंती करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. बोलण्यासारखं भरपूर आहे पण पुन्हा येतो ज्यावेळी महाविकास आघाडीची विजय सभा असेल ते या ठिकाणी पुन्हा येईन, विस्तृतपणे बोलेन. पण मला पुन्हा एकदा सांगायचं आहे तुम्हाला पाण्याची शपथ आहे भाजपला आणि भाजपच्या युतीला तेवढं मतदान करू नका. आमच्या लाडक्या बहिणी असतील इथं त्यांनाही सांगायचं आहे एखादा शहाणा शेतकरी शेतात नांगरत असताना आडवा पांढरा ससा आला म्हणून नांगर सोडून त्या सशाच्या मागे कधी पळत नसतो. त्याचं कारण काय? ससा रात्रीची मेजवानी देईल पण जन्माची भाकर देऊ शकत नसतो हे शेतकऱ्याला माहित आहे. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना भावांनाही मला सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेब, आदरणीय ठाकरे साहेब, आदरणीय थोरात साहेब या माध्यमातून या महाराष्ट्राला पुढे जाणार एक चांगलं नेतृत्व मिळालंय. आणि या नेतृत्वाला ताकद देण्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान करावं एवढीच सांगोल्याच्या या पोराची विनंती. महाराष्ट्रात मी फिरतोय त्याची जाणीव ठेवा. मी शिकलेला तीन मुख्यमंत्र्यांचा सल्लागार असलेला पोरगा आज या ठिकाणी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद प्रफुल्लजी. या ठिकाणी मंचाच्या समोर भरपूर मंडळी उभा आहेत त्यांना नम्र विनंती आहे मंचावरून इकडे खुर्च्या आपली वाट पाहत आहेत. सगळ्यांना विनंती की कृपया आपण मंचाच्या डाव्या साईडला खुर्च्या आहेत तुम्ही तिथं बसावं. तिथं उभा राहून गर्दी करण्यापेक्षा इकडे खुर्च्यावर आरामात बसा. अवघ्या काही क्षणामध्ये आदरणीय उद्धवजी साहेब या मंचावर आगमन करणार आहेत. अवघ्या काही क्षणामध्ये पुन्हा एकदा विनंती करतो सर्वांनी कृपया इकडे डाव्या साईडला खुर्च्या आहेत त्यावर बसावा. यानंतर मी मंचावर आपल्या सर्वांच्या समोर सादर आमंत्रित करत आहे कळंब विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची पक्षाची मुलूक मैदानी तोफ आदरणीय दयानंदजी गायकवाड साहेब. एक्सलार द्या. टाळ्यांच्या गजरात आपण गायकवाड साहेबांचं स्वागत करूया. आदरणीय दयानंदजी गायकवाड साहेब. थोडं मोठी द्या. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आज धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महाविकास आघाडीचे उमेदवार आणि लगेच होणारे भावी मंत्री आपल्या जिल्ह्याचे नामदार कैलासदादा पाटील यांच्या प्रचारात आयोजित करण्यात आलेल्या या सभेसाठी आता थोड्याच वेळात या व्यासपीठावर ज्यांचं आगमन होत आहे असे आपल्या सर्वांचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन होत आहे. या सभेसाठी कळंब आणि धाराशिव मतदारसंघातून आलेले सर्व ज्येष्ठ शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आय काँग्रेसचे पदाधिकारी व सर्व महाविकास आघाडीचे मित्रपक्ष, स्प्लिटर मधून दिलंय मी. सभेची सुरुवात कळंबपासून करायची का धाराशिवतून करायची? 2 उमेदवार आहेत. एक आपले लोकप्रिय आमदार कैलासदादा आहेत आणि दुसरे उमेदवार आहेत लेझिम पार्टीचे जो कवा शुद्धीवर असतो का नाही ही सुद्धा कळत नाही. त्याच्याविषयी जास्त बोलून का उपयोग नाही. त्याचं डिपॉझिट वाचल का नाही याची शंका मला येत आहे. त्या दिवशीचं भाषण जोरात झालं, युट्यूब सगळ्या टीव्हीवर लाईव्ह झालं. काय खोटं बोललो मी? असा एकही आमदार नाही कळंबचा
की ज्याला यानं रात्री 8च्या नंतर फोन करून त्रास दिला नाही, दिवसभर चांगला असतो, संध्याकाळी काय होतंय कळत नाही, काय त्याच्यामध्ये जाग होतंय कळत नाही, काही वाटायला लागतो. रस्ते, नाली, डोंगर, नदी, मुख्यमंत्री समजतो स्वतःला. असल्या माणसाला आपण निवडून देणार नाही त्याची खात्री मला आहे. आपल्या समोर या विधानसभा मतदारसंघाचं अत्यंत चांगलं नेतृत्व केलेले, गेल्या 5 वर्षात कुणालाही त्रास न दिलेले आपल्या सर्वांचे लाडके कैलासदादा आहेत. या दोन्ही उमेदवारांची तुलना केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कैलासदादा, त्यासाठी एक मी शेर म्हणतो, शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, जो बिकते हैं वो टिकते नहीं शिवसेना के दरबार में. निष्ठावंत बालपणापासून काम केलंय. आणि मग आम्ही काय केलं? उगाच आमदार झालो का कळमचा? नरसिंह जाधवनं काय केलं, कल्पनाताईनं काय केलं, ओमराजानं काय केलं, सगळं तूच केलं. आणि तुला जर आलं, सगळं करता आलं असतं व्यवस्थित, तर तुला 3दा बाण दिला. तो 3दा 10-12 गावात ती बाण दोखंडी घेऊन पडला. गेल्या निवडणुकीमध्ये काय केलं? तिकीट मागितलं, नसता मिळत एखाद्या वेळेस. मला सुद्धा 2 वेळेस मिळालं नव्हतं. लागला शिट्टी वाजवायला. कशी चिरडली त्याची शिट्टी आपण कळमकरांनी. आता सुद्धा त्याला त्याची जागा दाखवायची. कळम हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला आहे. इथं गद्दारी जमत नाही. या निवडणुकीत आता कैलासदादा यांच्या पाठीशी आपण सर्वजण खंबीरपणे राहणार आहोत. या महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री द्यायचा आपल्याला, एक चांगलं सरकार द्यायचंय. एक खोकेवालं सरकार घालवण्यासाठी आपल्याला सुरुवात आपल्या 1 मतापासून करायची आणि ते मत आपल्याला मशालीला द्यायचंय. येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी मशालीचं बटन दाबून कैलासदादांना आमदारच नाही तर मंत्री करण्यासाठी प्रचंड मताने निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही बसू मंचाच्या समोर उजव्या साईडला भरपूर मंडळी उभा आहेत. त्यांना विनंती करतो की कृपया आपण मंचाच्या डाव्या साईडला खुर्च्या आहेत तिथं स्थानापन्न व्हावं. यानंतर मी मंचावर आमंत्रित करीत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकनिष्ठ, आपल्या धाराशिव जिल्ह्यातील सर्वात जुन्या शिवसैनिकांपैकी एक, ज्यांनी शिवसेना घराघरात पोहोचण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली, असे आदरणीय भारत नाना इंगळे यांना
सन्माननीय व्यासपीठावर माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब थोड्याच वेळात आपल्यासह आला मार्गदर्शन करायला येणार आहेत. त्यांच्यासह शिवसेनेचे संपर्क प्रमुख व भूम पर्यायाचे उमेदवार मारुद्राप्पा मोठे, तसंच आमच्या तुळजापूरचे उमेदवार पाटील साहेब, हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी हजर आहेत. आपण कैलास पाटलाच्या या प्रचार सभेमधून आपण ज्यावेळी सुटून जाणार आहात त्यावेळी सगळ्या चारीच्या चारी जागा, धाराशिव जिल्ह्यातल्या चारीच्या चारी जागा आपल्याला आघाडीच्या आणायच्या आहेत. हा मंत्र घेऊन उठून जायचंय. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे कळकळीची की धाराशिव या मतदारसंघात कैलास पाटलांना उमेदवारी दिली शिवसेना पक्षप्रमुखांनी. त्याचं कारण असं आहे, त्यावेळी 50 खोके घेऊन काही गद्दार पळाले होते, त्यात आमचा कैलास पाटील नव्हता, अतिशय इमानदारीने वापस आला. तिथे ही बक्षीस आहे. आपल्या इथल्या मातीमध्ये किती इमानदारीचा वास आहे याची आपल्याला जाणीव असावी, यासाठी हा किस्सा सांगतो. कारण धाराशिव मध्ये गद्दारीला खरा नाही मिळाला पाहिजे या दृष्टीनं आपण घराघरात जाऊन या येत्या 20 तारखेला धनुष्यबाणाच्या ऐवजी आता पहिलं धनुष्यबाण चिन्ह होतं, ती खोटं सांगायचं लोकांना. म्हणून आपलं जी चिन्ह आहे ती मशाल आहे आणि मशालीच्या बटनावरच आपण बटन दाबायचंय. कारण बरेचसे लोक खोटं बोलत आहेत. लाडकी बहीण योजना आणली, अमुक आणली, तमुक आणली, सगळं खरं आणलं. जसं काय शेतातलं पीक काँग्रेसचं विकून आणल्यासारखं सांगतात, शेतातले पिकं विकून पैसे दिल्यासारखं धावतात. विरोधी पक्षाच्या रॅलीमध्ये जर दिसली महिलाचे फोटो काढा. अरे हराम करा, हे पैसे आमच्या टॅक्सातून जमा झालेले आहेत, तुमच्या बापाचे पैसे नाहीत, आमचेच पैसे. 1,500 काय वाटता, आमचं सरकार आल्यावर 3,000 आम्ही ही योजना करणार आहोत, हेही लोकांना पटवून सांगा. आणि आपण शेतकऱ्याला कर्जमुक्तीचं माननीय पक्षप्रमुखांनी सांगितलेलं आहे. सत्ता महाविकास आघाडीची येऊ द्या, 3 लाखाचे कर्ज आपण माफ करणार आहोत, हेही लोकांना पटवून सांगा. प्रत्येक गावामध्ये शिवमंदिर बांधण्याचं पक्षप्रमुखांनी जाहीर केलंय, हेही लोकांना सांगा. की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायाचं मंदिर असेल त्या ठिकाणचा किती वेगळा तसा परिसर असेल, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगा. ज्येष्ठाला तिकीट मोफत राहील महिलेला, हेही आमच्या सरकार आल्यावर करू. असे 5-6 पत्रिका काढलेली आहे. तर आपल्याला विनंती आहे, मतदाराला सांगताना या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. हे भामटेच चाले काही खोटं बोलतात, अनेक कुटाणे करतात, रात्री पळून जातात. हे सगळ्या भाषा पळणाऱ्या ज्या माणसानं पक्षानं मोठं केलं त्या माणसाचे होऊ शकले नाही, ती तुमचं आमचे काय होणार आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, निष्ठावंत असा कार्यकर्ता, अतिशय निष्ठेचा पायी धाराशिव जिल्ह्याचा बुलंद आवाज माननीय ओमदादा या ठिकाणी आलेले. आणि जसं ओमदादांना त्या वेळेस आपण जसा धाराशिवकरांनी हाबडा दिला होता, तसाच हाबडा या इलेक्शन मध्ये द्यावा, एवढी विनंती करायसाठी उपाय. कारण या मागे, या उमेदवाराच्या मागे किती दुर्दैवी अवस्था शिंदे गटाची. त्यांना कॅन्डिडेटच्या पक्षाचा मिळाला नाही, बाहेरलं पार्सल आणावं लागलं फडणीसचं. आणि फडणीस हुशार माणूस आहे. तर कृपया करून ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यापेक्षा आता ओमदादा आपल्याला कडे येणार आहे, त्यासाठी त्यांना पुढील कार्यक्रम असल्यामुळे त्यांना आपली जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी कैलास दादाला 20 तारखेला मशालीच्या चिन्हावर बटन दाबून आपण विजयी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो, आपण विजयी करावं अशी विनंती करतो. माझं भाषण बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आता काहीच बोलत नाही, फक्त एवढंच म्हणतो, ओम दादा या.
घेतलं इकडे सरकारला. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 दोन अकाउंटला धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्या माणसानं साहेबाला दुराटी सोडू नको बाबा एवढी. ज्या माणसानं निष्ठा काय असते, 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात जे राजकारण नासवायचं काम झालं, ज्याच्यामध्ये कोण 50 खोके घेऊन फुटलं, कोण मंत्रीपदासाठी फुटलं, कोण सत्तेसाठी फुटलं, कोण सत्तेत आल्याच्या नंतर मिळणाऱ्या पैशासाठी फुटलं. पण बांधवानो, तुम्ही टाकलेल्या मताशी कुठेही बेमानी न करता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता जो एकमेव माणूस त्या ठिकाणी थांबला होता ते आहेत कैलासदादा पाटील साहेब. बांधवानो, त्यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेला मंचावर काही क्षणातच आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन होणार आहे. मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडी व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भूम परंडा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राहुल भैया मोठे साहेब, त्याचबरोबर तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कुलदीप उर्फ धीरज भैया पाटील या सर्वांच्या सामूहिक प्रचार सभेला उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि राष्ट्रवादी शरद काँग्रेस पक्षाचे सर्व धडाडीचे कार्यकर्ते, सर्व वडीलधारी मंडळी, आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, पत्रकार बंधू आणि माझ्या माता भगिनी, आज गत अशी झाली आहे की ज्याची सकाळची सुरुवातच दारूपासून होती. अरे बाबा, त्यांच्या बाबतीत नाही बोलत मी, म्हणजे फुल दारुड्या माणसानं, 24 तास दारू पिणाऱ्या माणसानं गावात जायचं आणि व्यसनमुक्तीवर त्या ठिकाणी भाषण द्यायचं की दारू किती वाईट आहे. अशी गत सहसा आता झालेली आहे. का? एक माणूस बाळासाहेबांचा धोका देऊन, उद्धव साहेबांना धोका देऊन भारतीय जनता पार्टीत गेलाय आणि आदल्या दिवशी चोरलेला धनुष्यबाण घेऊन आलाय. दुसरा, ज्या शरद पवार साहेबांनी वर्गात सुद्धा राणा पाटलाला कोणी मॉनिटर केलं नसेल त्याला डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं, ते सुद्धा गबाळ विकास करायचा आहे म्हणून एका रात्रीत शरद पवार साहेबाला सोडून कमळाबाईकडे गेलं. आणि ही दोन माणसं एका पत्रकार परिषदेमध्ये बसून, मला वाटतंय ज्या माणसानं सत्तेला लाथ मारली, ज्या माणसानं 50 खोकेला लाथ मारली आणि पक्षप्रमुखाशी निष्ठा राखली, त्यांच्या निष्ठेबद्दल चर्चा करायला लागले. आहे का योग्य? आहे का योग्य? स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणारे, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत येतच नाही हे लक्षात आल्याच्या नंतर एका रात्री कमळाबाईकडे जाणाऱ्या माणसाने, मला वाटतंय आमच्या इथं निष्ठेवर बोलायची काय आवश्यकता नाहीये.
बांधवानो, तुमचा मी हृदयापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही म्हणताल आभार का दादा? कारण मी तसंच आहे. 19च्या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं 1,27,000 मतांना मी त्या ठिकाणी खासदार झालो आणि खासदार झाल्यापासून माझा सासूरवास चालू झाला. तुम्ही म्हणता सासूरवास कसा? ही जी अंध बघताय ती सारखं उठलं की आपल्या नशिबाला एकच दागण्या होत्या. मोदीमुळे आला, मोदीमुळे आला, मोदीमुळे आला. त्यांना मी निक्षून सांगितलं, अरे मोदींचा राजकीय जन्मही झाला नव्हता, राजकारणात मोदी हे नाव माहिती नव्हतं. त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेला कडवट सैनिक या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यात आहे. त्यांच्या आशीर्वादानं आपल्या ह्याच लोकसभा मतदारसंघातनं कल्पनाताई खासदार झाल्या, शिवाजी बापू कांबळे खासदार झाले. मला हेच त्यांना सांगायचं होतं की बाळासाहेबांनी घडवलेले कडवट सैनिक या ठिकाणी आहे आणि तुमचा राजकीय जन्म झाला नव्हता. त्यावेळेस बाळासाहेबांनी ह्या भागातून 3 वेळेस बाळासाहेबांवर विश्वास ठेवून खासदार निवडून दिले होते. बांधवानो, पण तरी बी म्हणलं होतं आता ह्यांची एकदा परीक्षाच द्यावा न घ्यावी. मी एवढीच अपेक्षा व्यक्त केली होती की एक निवडणूक अशी व्हावी की मोदी आपल्या विरोधात असावे आणि मोदी विरोधात असताना जितक्या मतानं मोदी सोबत असताना निवडून आलो होतो त्याच्यापेक्षा 1 मत आगाऊ होणं घेऊन मोदी विरोधात असताना निवडून यायचं. आणि गंमत काय, देवानं घरानं 24लाच ऐकलं. मला सांगा, देशाचे पंतप्रधान आपल्या विरोधात इथं झाली की कमळाबाईची सभा झाली का नाही? ती विरोधात आपल्यातले 40 लोक सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडली, ज्याच्यामुळं हे असंवैधानिक सरकार अस्तित्वात आलं, ज्याच्यामुळं 1 फूल 2 हात. ती विरोधात बांधवानो 1 फूल लक्षात आलं का? आणि 2 हात, एक गुलाबी आळी दुसरं आई, भाषण करायची गरजच नाही. ती विरोधात या मतदारसंघातले कैलास पाटील सोडले तर 5 आमदार विरोधात. सत्तेची ताकद त्यांच्याकडं, पैशाची ताकद त्यांच्याकडं. इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा सामान्य जनतेसाठी जे 5 वर्ष आम्ही त्या ठिकाणी खर्ची घातले, बांधवानो, लोकप्रतिनिधी आणि लोकांचं नातं कसं असतं हे बघायचं काम, हे दाखवायचं काम आपण त्या ठिकाणी घडवलं. आणि ज्या मोदीमुळे आला, मोदीमुळे आला, मोदीमुळे आला म्हणत होते, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं मोदीपेक्षा दुप्पट मतानं तुम्ही त्या ठिकाणी लोकसभेत मला पाठवायचं काम केलं. बांधवानो, एवढंच नाही, महाराष्ट्राच्या लोकसभेत जेवढे खासदार निवडून गेले त्याच्यात सगळ्यात जास्त 2 नंबरच्या लीडनं निवडून यायचा विक्रम सुद्धा आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी माझ्या नावावर आहे. आज 2.5 वर्ष आपण सत्तेत होतो, त्याच्यातले 2 वर्ष कोरोनामध्ये गेले. 6 महिने फक्त आपल्याला काम करता आलं होतं. बांधवानो, त्या 6 महिन्यात या धाराशिव जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आणि अमित भैया वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना आपण मंजूर करून घेतलं. आणि आनंदाची गोष्ट, या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेज मधनं बाहेर पडतात. बांधवानो, जे म्हणतात काय केलं काय केलं काय केलं, जरा त्याला सांगावं हे केलं बाबा म्हण. आज या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगायचंय, तुम्ही बघितलं असेल धनेगावचं धरण संपल्याच्या नंतर तिथून पुढे खाली बघा तुम्ही, विलासराव देशमुख साहेबांची दृष्टी बघा.
आज लातूरचं तोंड बघितलं आणि धाराशिवचं तोंड बघितलं की लक्षात येतंय की उजवा जिल्हा कोणचा आणि डावा कोणचा आहे, कोणचं नेतृत्व चांगलं आणि कोणचं वाईट. बांधवानो, विलासराव साहेबांनी धनेगाव धरणाच्या पुढं, इकडं निम्न तेरणा धरण आहे खाली आपल्या, त्याच्या पुढं जर तुम्ही बघितलं तर सगळेच्या सगळे बॅरेजेस आहेत. धनेगाव धरणात जेवढं पाणी साचतंय त्याच्या 60% पाणी पुढच्या बॅरेजेस मध्ये साठवायचं काम त्या ठिकाणी विलासराव देशमुख साहेबांनी केलं. आणि आपण जर आपल्याकडे बघितलं मांजरा नदीवर, तेरणा नदीवर, पाठीमागं वर, तर सगळे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, कुणाचं गेट तुटेल, कुणाचं भिताड फुटेल, एकाही बंधाऱ्यात त्या ठिकाणी पाणी साठत नव्हतं. या साऱ्याच्या साऱ्या बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेजेस मध्ये करण्याचा निर्णय आपण महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये केला होता. बांधवानो, आपल्यातली सुरत मार्गे गुवाहाटीला पालखी जर पडले नसते तर ते बॅरेजेस आज त्या ठिकाणी पूर्ण झालेले आपल्याला दिसले असते. पण असं जरी असलं तरी निष्ठेसाठी आम्ही प्रामाणिक राहिलो. उद्याला 23 तारखेच्या निकालाच्या नंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि आपल्याला आमचा शब्द आहे की तेरणा नदीवर आणि मांजरा नदीवर जेवढे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत ते सगळे बदलून सगळ्याच्या सगळे बॅरेजेस करायचं काम आपण त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून करणार आहेत. आज कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पावर लोक बोलतेत, कोण कोण शेतफळचं पाणी रामदारात टाकून तलावात टाकून दाखवायला होतं की आम्ही पाणी आणले, पण त्याला ती संधी सुद्धा कुणामुळे मिळाली? त्याचा प्राधान्यक्रम बदलायचं काम या ठिकाणी आमदार कैलासदादा बसलेत. मला वाटतं ते असतील, आम्ही असतील, त्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांकडे जाऊन आपला तुळजापूरचा रामदारा तलाव आणि त्या ठिकाणी दुधाळवाडीचा साठवण तलाव इथपर्यंत ती कामं प्राधान्यक्रमात घ्यायचं काम जयंत पाटील साहेबांच्या सहीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार असताना झालं. बांधवानो, केवळ ही कपाळ करंटी मंडळी आल्यामुळे ते पाणी आपल्याला बघायला मिळत नाही, पण आमचा शब्द आहे रामदारा तलावात आणि दुधाळवाडीच्या साठवण तलावात पाणी टाकूनच त्या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही मतदान मागण्यासाठी येऊ, हे सुद्धा वचन मी या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देतो. आज आपण बघताय भाई और बहनो, ओय भाई और बहनो, केवढ्यांनी निकालाव सोयाबीन, केवढ्यांनी निकालाव, मग निश्चिती हुई क्या नाही हुई? मला हुई. तुम्हाला माहित आहे काय अवस्था आहे ती? 11,000 रुपये क्विंटलनं विकलं जाणारं सोयाबीन. बांधवानो, केंद्र सरकारनं सोयाबीन आयात केल्यामुळं 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन आज तुम्हाला 3,500 रुपये ते 4,000 रुपयानं विकायला लागतंय. विकावं लागतंय का नाही? मला सांगा, एका क्विंटलला किती रुपयाचा झपका आहे? 7,000 ते 7,500 रुपयाचा झपका एका क्विंटल आहे. बारक्यातला बारका शेतकरी जरी आपण पकडला, 10 क्विंटल जरी सोयाबीन पकडलं तर 70,000 ते 75,000 रुपयाचं नुकसान या माझ्या शेतकऱ्याचं झालंय. आणि शेतकऱ्याचं 75,000 रुपयाचं नुकसान, दाजीचं 75,000 रुपयाचं नुकसान, आणि ही फोन करून विचारते तर लाडक्या बहिणीचे 1,500 आले का बहिणी? त्या फोन मधून जर हाणायची व्यवस्था असती तर मला वाटतं एक रुग्ण शेतकऱ्यानं फेकून हाणलं असतं त्याला. अरे नालाय का, 75,000 हाणलंय आमचे आणि 1,500 दिल्याची मोठी गप्पा हाणतो तो. मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, उद्धवजी ठाकरे साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले फक्त 7 मंत्री मंत्रिमंडळात होते. मंत्रिमंडळाचा पूर्ण विकासही झाला नव्हता, त्या ठिकाणी विस्तार झाला नव्हता. त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांसमोर कुठली निवडणूक नव्हती. बांधवानो, खुर्चीवर बसल्या बसल्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी 2 लाख रुपयापर्यंतची आपल्या शेतकऱ्याची कर्जमाफी त्या ठिकाणी करून दाखवली. एक मेळावा घेतला नाही, जाहिरात केली नाही. शिंदे साहेब, तुम्हाला जर खरंच बहीण लाडकी असती
तर 2.5 वर्षापूर्वी तुम्ही ज्या दिवशी त्या खुर्चीवर बसलात त्या दिवशी पासून जर आमच्या बहिणीला 1,500 रुपये द्यायला चालू केले असते तरी तर स्टेजवर बसून आम्ही तुमचा सत्कार केला असता की खरंच तुम्हाला लाडकी बहीण आहे. बहीण लाडकी नव्हती. लोकसभेच्या निवडणुकीत जो दारुण पराभव झाला, जे रंग तुमच्या पाठणात बसलं, मग स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी, लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही ही लाडकी बहीण आणलेली आहे बांधवानो. पण मला आपल्याला सांगायचंय, याला लाडकी बहीण योजना न म्हणता लाडकी खुर्ची योजना म्हणा. 1,500 रुपयाच्या मोठ्या गप्पा सांगता, पण त्यांच्या पुंगीत खडा टाकायचं काम महाविकास आघाडी सरकारनं केलंय. महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर आपल्या लाडक्या बहिणीचं मानधन 1,500 रुपयावरनं 3,000 रुपये केलं जाणार आहे बांधवांनो. हे सुद्धा मला आवर्जून आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचंय. एवढंच नाही, महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर मंत्रिमंडळामध्ये आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं 3 लाख रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी माफ करायचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला जाणार आहे. आपल्या महिला भगिनींना प्रवासासाठी आज 50% सूट आहे एसटी मध्ये, पण महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आपल्या महिला भगिनीला 1 पैसाही त्या ठिकाणी सार्वजनिक प्रवासासाठी खर्च करावा लागणार नाही. हे सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर होणार आहे. आज आपण बघतो ती कार्ड घेऊन जाता को नाही तुम्ही? कार्ड शेतकरी किती आहे तिथे जरा हातवर करा बरं. तुम्ही आजारी पडल्यावर आरोग्य कार्ड घेऊन जाता को नाही दवाखान्यात? तुम्ही दवाखान्यात जाता, तिथं गेल्यावर डॉक्टर म्हणतो ह्या योजनेत तुमचं बसत नाही. मग पुन्हा आजार दाखवता, ही आजार बी बसत नाही. पुन्हा तुम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं असते, ऑपरेशन बी बसत नाही. बांधवानो, आता माणसानं आजारी पडताना काय सरकारची योजना बघून आजारी पडायचं का? त्या 5 लाखाच्या आरोग्य कार्डाचा काही एक उपयोग नाही. महाविकास आघाडी सरकारनं 25 लाख रुपयाचा वैयक्तिक विमा प्रत्येक माणसाचा उतरवायचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेणार आहे. फक्त त्याच्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आणणं ही नितांत काळाची गरज आहे. आज मला आपल्या सर्वांना विचारायचंय, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्या ठिकाणी सभा घेत फिरते. मला आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न आहे की मोदी साहेब, तुम्ही जे पंतप्रधान आहेत ते भारत देशाचे आहेत का गुजरात राज्याचे आहेत? तुम्ही म्हणसाल हा प्रश्न का? त्याचं कारण आहे बांधवानो, वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, पुण्याला. त्या ठिकाणी आपल्या तरुणाला 2 लाख रोजगाराच्या संध्या उपलब्ध होणार होत्या. हा प्रकल्प गेला कुठं? गुजरात. बांधवानो, आपल्या महाराष्ट्रातल्या 2 लाख पोरांचे रोजगार गुजरातला मोदी साहेब नेत होते. त्यावेळेस ना मुख्यमंत्री बोलले ना 2 उपमुख्यमंत्री बोलले, कारण हे त्यांच्या ताटाखालची मांजर आहेत. मोदींच्या आश्रयावर जगणारी मांजर आहेत. बांधवानो, आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की असे उद्योग त्या ठिकाणी गुजरातला नेत असताना आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांसारखे खमक्या मुख्यमंत्री आपल्याला पाहिजे, जे मोदीच्या डोळ्यात डोळे घालून सांगतील की माझ्या महाराष्ट्रातले प्रकल्प मोदी साहेब तुम्हाला गुजरातला घेऊन जाता येणार नाहीत. मला वाटतं ह्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी उद्याच्या 20 तारखेला मतदान करायचंय. भाई और बहनों, 70,000 करोड़ का घोटाला किसने किया? बघा, भाषण सुद्धा करायची गरज नाही, लोकांना सगळं माहिती आहे. अजित दादांनी घोटाळा केला म्हणून मोदी साहेब म्हणले. मोदी साहेबांनी गॅरंटी घेतली की आता अजित दादांना आम्ही शिक्षा देणार, ही मोदीची गॅरंटी आहे म्हणून सांगितलं. काय शिक्षा दिली हो? काय शिक्षा दिली? कमळाबाईच्या मंत्रिमंडळात
5च दिवसात अजित दादांना उपमुख्यमंत्री म्हणून घेतलं गेलं आणि खातं कोणचं दिलं? अर्थ खातं. म्हणले ह्यांच्या इतकं खायचा अनुभव दुसऱ्या कुणाला आहे म्हणले ह्यालाच द्या म्हणले अर्थ खातं. ही परिस्थिती, ही अवस्था बांधवानो, ह्या पद्धतीनं वागणाऱ्या लोकांकडे आता उद्याची लोकशाही वाचवण्यासाठी आपण बघणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं संविधानिक मार्गानं तयार झालेले पक्ष फोडले गेले, सरकार फोडलं गेलं, खोक्याचं आमिष दाखवलं गेलं, पदाचं आमिष दाखवलं गेलं. लोकसभेच्या निवडणुकीत तर म्हणत होते आपकी बार 400 पार. त्यांना विचारलं 400 पार कशाला पाहिजे? म्हणले आम्हाला संविधान बदलायचंय. म्हणले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचंय. हे संविधान किती शक्तिशाली आहे हे लोकांनी त्यांच्या मतातनं आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलं. जी लोक म्हणत होती आपकी बार 400 पार, त्यांची गाडी 250च्या आत रोखायचं काम जर कोणी केलं असेल तर या 72 मतदारांनी त्या ठिकाणी करून दाखवलंय बांधवानो. आणि संविधान किती मजबूत आहे, लोकशाही किती मजबूत आहे हे परत परत दर्शवायचं काम इथल्या 72 मतदारांनी त्या ठिकाणी सरकारच्या डोक्यात उजेड पाडायचं काम केलंय. आपण या ठिकाणी बघितलं असेल महाराष्ट्रावर मोदी साहेबांचं एवढं प्रेम आहे की लोकसभेची निवडणूक चालू असताना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी त्या ठिकाणी एक पीक विम्याचं परिपत्रक काढलं गेलं 8 एप्रिल रोजी. आणि ते परिपत्रक काढल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी विमा मिळू शकत नाही बांधवानो. या ठिकाणी अशा पद्धतीनं वागणाऱ्या लोकांना, महाराष्ट्र द्वेष्टी लोकांना या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन होत आहे. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला? छत्रपती शिवाजी महाराज सत्वरी भूवरी, सत्वरी भूवरी, गलंबे सत्वरी भूवरी, महादेवाय भूये, आदिशक्ती भूये, आदिमाय भूये, आदिशक्ती भूये, असुरांचा संहार करा, निशाद राखी दे. सत्वरी भूवरी, गलंबे सत्वरी भूवरी, मातले भारतायांचे मर्दन करण्याये, अत्याचारी दैत्यांपासून भय मला दे. वाढले घोड चालण्या मुशल हाती दे. यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी पूजा संपन्न होत आहे. एकदा जोरदार माझ्यासोबत जय घोष करा. छत्रपती शिवाजी महाराज की, शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे की. आवाज कडक निघला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदुस्थान सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा, युवासेना प्रमुख आदरणीय श्री आदित्यसाहेब ठाकरे यांचा. अरे बुलंद आवाज कुणाचा? अरे कोण आला रे, कोण आला? अरे कोण आला रे, कोण आला? एकदा दोन्ही हात वरती करून उद्धव साहेबांसाठी जोरदार आवाज झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. आपलं थोडं राहिले तेवढं पार करू बांधवानो.
आपण सगळ्यांनी बघितलंय की महाराष्ट्र द्वेषानं मोदी सरकार किती पछाडलेलं आहे. आपल्या विम्याच्या बाबतीत असं परिपत्रक काढलंय. मी फार काही बोलणार नाही. मला आपल्याकडनं एकच वचन पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं एवढ्या सगळ्या शक्ती विरोधात असताना सुद्धा आपण धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातनं जवळपास 61,000 मताचं लीड दिलं होतं. किती मताचं? 61,000चं. माझी आपल्याला विनंती आहे की आज निष्ठेचं नाव, प्रामाणिकपणे काम करणारा एक शेतकऱ्याचा मुलगा कैलासदादाच्या रूपानं परत दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवण्यासाठी आपल्याला कळकळीची विनंती आहे की उद्याच्या 20 तारखेला आपलं चिन्ह काय? आपलं चिन्ह काय? आपलं चिन्ह काय? बांधवानो, त्या मशालीच्या पुढचं बटन आपल्याला दाबायचंय. जाता जाता एकच सांगतो, जेव्हा एखादा समाज रस्त्यावर उतरतो, आंदोलन करतो, लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरतात, त्यावेळेस त्या आंदोलनाचा सन्मान करणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असलं पाहिजे. मला आपल्या सगळ्याला एवढंच विचारायचंय की आपल्या सगळ्याला देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री करायचंय का? इकडं करायचंय का? बांधवानो, एवढंच लक्षात ठेवा, उद्याच्या 20 तारखेला मशाल या चिन्हापुढचं बटन दाबून त्या ठिकाणी निष्ठेच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपण त्या ठिकाणी 61,000 पेक्षा एक का होणार आगाऊ मत देऊन कैलासदादांना विधानसभेत पाठवायचं काम करा ही विनंती करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आपल्या तमाम धाराशिव जिल्हावासियांच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सत्कार सोहळा आपण संपन्न करतो. मी आदरणीय ओमदादा राजे निंबाळकर तसंच कैलासदादा घाडगे पाटील आणि मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांचा या ठिकाणी जंगी सत्कार करूया, स्वागत करूया. आपल्या सर्वांच्या टाळ्यांचा निनाद या स्वागत सोहळ्यात सम्मिलित करूया. धन्यवाद. सर्वांना विनंती, सर्वांनी स्थानापन्न व्हावं. आपण सर्वजण जाणता की आपण साहेबांना कुटुंब प्रमुख म्हणतो, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणतो. या कुटुंब प्रमुखांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या धाराशिव जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी आज त्यांच्या छत्रछायेमध्ये प्रवेश करत आहेत. मी वाशी येथील काही प्रवेश या ठिकाणी नामोल्लेख करतो. कृषी उत्पन्न बाजार समिती वाशीचे चेअरमन, वाशी नगरपंचायतचे माजी सरपंच, वाशी परिसरातील धडाडीचे नेते जे पूर्वी शिंदे गटात होते ते आज आपल्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सन्माननीय प्रशांत बाबा चेडे, त्यांच्यासोबत श्रीयुत नितीन चेडे माजी नगराध्यक्ष, प्रसादजी जोशी माजी उपनगराध्यक्ष, किशोरजी भांडवले नगरसेवक, कृष्णाजी गवाडे नगरसेवक, दिग्विजयजी चेडे नगरसेवक, जीवनरावजी भराटे नगरसेवक, गणेशरावजी भराटे डोंगरेवाडी या सर्व मान्यवरांचा, तसंच मुरलीधरजी तागडे, विठ्ठलरावजी कवडे माजी नगरसेवक, बाळासाहेबजी सुकाळे माजी नगरसेवक, नवाबजी काझी, बाळासाहेबजी हजारे, जगनरावजी मुळवले आणि नितीनजी कवडे या सर्व मान्यवरांचा आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश होत आहे. आपल्या सर्वांच्या टाळ्यांचा गजर त्यांचं अनुमोदन करून जोरदार टाळ्यांनी यांच्या प्रवेशाचं स्वागत करूया. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन आणि नुकतेच ज्यांनी शिवसेनेत
कळंब तालुक्यातील प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहेत. कळंबचे माजी नगराध्यक्ष श्री संजयजी मुंद्रा, ते पूर्वी शिंदे गटात होते, आज आपल्या पक्षात येत आहेत. माजी नगराध्यक्ष संजयजी मुंद्रा, माजी गटनेते लक्ष्मणजी कापसे, सुधीरजी भवड, मंदारजी मुळीक, संगरजी कांबळे, अहमद मिर्झा, मुनव्वर मिर्झा, सर्व नगरसेवक मंडळी, अभिजित मुंद्रा, सागर मुंडे, बापूशेठ भागरेच्या ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया स्टेजच्या खाली या. ज्यांचा प्रवेश झाला आहे त्यांनी कृपया स्टेजच्या खाली या. ज्यांचा प्रवेश झाला आहे कृपया त्यांनी स्टेजच्या खाली या. नंदूदादा होसलबंद, असद पिंजारी, जमील कुरेशी, महेश पुरी, शकील काझी, सरफराज कुरेशी, केशव सरवदे, अशोक चिंचलकर, सुदर्शन कोरपे, मनोज सोंदे, बाप्पा सोंदे. ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया खाली या. आणखी काही प्रवेश आहेत. ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी खाली या. यानंतर धाराशिव शहरातील प्रवेश दिलीपजी पेठे, अशोकजी पेठे, गणेशजी घोडे, प्रभात भैया मुंडे, शशिकांत बाबासाहेब पाटील, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांचाही या ठिकाणी प्रवेश होतोय. धारूर गावचे लोकनियुक्त सरपंच बालाजी श्रीपती पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शुभांगी पवार, सुलोचना पवार, अश्विनी पवार यांचाही प्रवेश. यानंतर आपल्या धाराशिव शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीनं साहेबांचा सत्कार होतो आहे. मी माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करतो की आपल्या धाराशिव जिल्हावासियांच्या वतीनं, समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीनं आपण साहेबांचा सत्कार थोडक्यात आणि लवकर संपन्न करावा. साहेबांना आपण बार्शीलाही जायचं आहे. भाजपमधून श्रीयुत राजेंद्रजी तुपे साहेब यांचा सुद्धा आपल्या पक्षात प्रवेश होतोय. आपण सर्वांनी त्याचं स्वागत करूया. आज आपल्या धाराशिव शहरामध्ये आपले कुटुंब प्रमुख माननीय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं सर्व धाराशिवकरांच्या वतीने, धाराशिव कळंब विधानसभेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मंडळी, आपल्या तुळजापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज उर्फ कुलदीप पाटील, परांडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुलभैया मोठे, आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपले खासदार ओमदादा, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्याला सर्वांना आपल्या कुटुंब प्रमुखांचं मार्गदर्शन ऐकायचंय. मी त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही. फक्त एवढंच सांगतो, उद्धव साहेब, तुम्ही 2019ला मला मोठ्या विश्वासानं या विधानसभेची उमेदवारी दिली. इथल्या शिवसैनिकांनी अहोरात्र दिवसाचं रात्र एक करून मला विधानसभेत पाठवलं. तुमच्या विश्वासाला आणि मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला नाही. आणि साहेब,
सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, सत्ता असेल नसेल, तुमची आणि मातोश्रीची आणि सर्वसामान्य शिवसैनिकांची कधीही साथ सोडणार नाही. काही जरी झालं तरी सोडणार नाही. दबाव येऊ द्या, आमिष येऊ द्या, काही करायचे करू द्या, मला काही फरक पडत नाही. मला जाण आहे, मी आमदार फक्त तुमच्या आशीर्वादानं आणि समोर बसलेल्या मायबाप जनतेच्या मतावर झालेलो आहे आणि या विश्वासाला मी आयुष्यात तडा जाऊ दिला जाणार नाही. साहेब, आपण 2.5 वर्ष सरकार होतं, त्यांनी 2 वर्ष कोविडची होती. आपलं धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये मंजूर झालं होतं. मी आणि खासदार साहेबांनी आपल्याला विनंती केली, साहेब आमच्या भागातील लोकांची परिस्थिती नाही, आमच्या भागातील लोक गरीब आहेत. आपण मंत्रिमंडळाचा निर्णय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये झाला असताना आपण ते धाराशिवचं वैद्यकीय महाविद्यालय हे शासकीय केलं. ही आपलं धाराशिवकरांचं प्रेम आहे. साहेब, फडणवीस सरकारच्या काळात कृष्णा मारोडा सिंचन प्रकल्पाला प्राधान्यक्रमाची आडकाठी लावली होती. आपण ज्यावेळेस सरकारमध्ये आलो, आपण त्याची कळंब तालुक्यातल्या धुळवडी साठवण तलावापर्यंतचा आणि तुळजापूर तालुक्याच्या रामदरा साठवण तलावापर्यंतचा कामाचा समावेश या प्राधान्यक्रमात केला आणि आपल्या काळातच या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. साहेब, आपलं सरकार गेल्यानंतर त्यांनी त्या कामाला स्थगिती दिली. मी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली, त्यानंतर ही स्थगिती उठवली. 8 महिने साहेब या सत्ताधाऱ्यांनी आपल्या कृष्णा मारोडा सिंचन प्रकल्पाचा कार्यक्रम आदेश द्यायला लावले. साहेब, जर महाविकास आघाडी सरकार असतं तर 2023 मध्येच मे महिन्यात आपल्या जिल्ह्यात आपल्या हक्काचं कृष्णा मारोडा सिंचन प्रकल्पाचं पाणी आलं असतं. साहेब, आपण कळंब येथे अतिरिक्त सत्र न्यायालयाची इमारत अनेक वर्षापासून बांधून तयार होती. आपल्याकडे विधी खातंही होतं. आपण त्या इमारतीसाठी उर्वरित कामासाठी निधी दिला आणि पदनिर्मिती करून आज कळंबचं अतिरिक्त सत्र न्यायालय चालू झालं. माझ्या कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना आता जिल्ह्याच्या ठिकाणी कोर्टाच्या कामासाठी यायची गरज लागत नाही. साहेब, आपण ज्या पद्धतीने लातूर जिल्ह्यात विलासराव देशमुख साहेबांनी बॅरियर्स केले होते, त्याच पद्धतीचे बॅरियर्स आपल्या तेरणा आणि मांजरा नदीवर करण्याचं आपल्या सरकारच्या काळात काम हाती घेतलं होतं. परंतु यांच्याबरोबर गद्दारीत मी सामील झालो नाही म्हणून, यांच्या विरोधात आमदार म्हणून या महायुती सरकारनं या कामाला स्थगिती दिली. तसेच लासरा बॅरियर्स मधनं रायगावांमध्ये पाणी आणण्याच्या कामाला सुद्धा यांनी स्थगिती दिली. साहेब, सगळ्यात महत्वाचं, आमचा जिल्हा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. कसबे तरुण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते, त्या ठिकाणी त्यांचे स्मारक करायचं 2016ला घोषणा झाली होती. साहेब, हे सांगतात मुख्यमंत्री 8 तासात 10,000 सह्या करतात. साहेब, कडवळ्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची फाईल ऑक्टोबर 2023 मध्ये मुख्यमंत्री कार्यालयात गेलेली आहे. आता नोव्हेंबर 2024 चालू आहे. 8 तासात 10,000 सह्या करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या फाईलवर सही करावी का वाटली नाही, याचं उत्तर त्यांनी धाराशिवच्या जनतेला देणं गरजेचं असं मला वाटतं. साहेब, यांनी आपल्या सरकारच्या काळात जी कामं मंजूर होती त्या कामाला स्थगिती दिली. नाईलाजाने ती कामं उच्च न्यायालयात जाऊन त्याची स्थगिती उठवावी लागली. साहेब, हे न्यायालयात तो आदेश मानत नाहीत. नगरविकास मंत्र्यांनी नगरविकास खात्याची धाराशिव शहरात जी कामं मंजूर केली ती उद्यानाची, रस्त्याची, उच्च न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा आजपर्यंत स्थगिती उठवली नाही. याचं उत्तरही या सरकारनं देणं गरजेचं असं मला वाटतं. साहेब, साधी गोष्ट सांगतो, आमच्या जिल्ह्याला एसटी बस आल्या. आमचा कळंबचा डेपो सगळ्यात जास्त उत्पन्न देणारा डेपो, परंतु तिथला आमदार विरोधातला म्हणून यांनी सगळ्या जिल्ह्यात बस दिल्या, पण कळंबच्या डेपोला नवीन बस दिल्या नाही. एवढा द्वेष या धाराशिव कळंबकरावर करणाऱ्या लोकांना आपल्या दारातून मत मागायचा अधिकार आहे का, याचा आपण विचार केला पाहिजे. साहेब, सोयाबीनचा भाव आमचा
3 वर्षापूर्वी आपण मुख्यमंत्री असताना 9,000 10,000 वर गेला होता. यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळं हा सोयाबीनचा भाव 3,000 3,500 आलाय. साहेब, शेतकऱ्यांचं हमीभाव केंद्र चालू करण्याची फक्त घोषणा आहे. एक सुद्धा शेतकऱ्यांचा अद्यापपर्यंतही हमीभाव केंद्र चालू झालं नाही. साहेब, कधी चालू करतील हे सांगतो. ज्यावेळेस शेतकऱ्यांपासून सगळा माल व्यापाऱ्याकडे जाईल, शेतकऱ्यापासून सोयाबीन संपेल, त्यावेळेस व्यापाऱ्याकडनं खरेदी करायला हे आपलं खरेदी केंद्र चालू करतील. साहेब, दुधाचे भाव आज 22 रुपये 25 रुपयावर आलेत. सुग्रास होतो 1100 रुपयाचं 1800 रुपयावर गेलंय. आजही महाराष्ट्रात 30% दूध भेसळीचं आहे. साहेब, आमच्या जिल्ह्यात गुजरातवरनं भेसळयुक्त खावा येतो, केमिकल युक्त. त्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. पण हे रोखण्यात हे सरकार अपयशी ठरलंय. या ठिकाणी कॅन्सर सारखे रोग व्हायला दुधामध्ये भेसळ आहे आणि शेतकऱ्यांना दुधालाही भाव नाही. साहेब, या सरकारनं दुधाची भेसळ जरी रोखली तरी शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळू शकतो. त्यामुळं हे सरकार साहेब फक्त व्यापारासाठी काम करतंय. साहेब, कांद्याच्या बाबतीत त्यांनी मागच्या वर्षी निर्यात बंदी उठवली. कुठल्या कांद्याची उठवली? पांढऱ्या कांद्याची. तो कांदा कुठे पिकतो? गुजरातमध्ये. साहेब, आपल्या महाराष्ट्रात लाल कांदा पिकतो. साहेब, यांनी गुजरातच्या शेतकऱ्याच्या आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यामध्ये जर भेदभाव करत असतील तर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान गुजरातच्या शेतकऱ्यांना मागितलं पाहिजे. आपल्या दारात उभा राहू द्यायचं. साहेब, मी जास्त काय वेळ घेत नाही. आपले विचार सगळ्यांना ऐकायचे. फक्त एवढंच सांगतो साहेब, इथून पुढच्या काळात आपलं सरकार येणार आहे. विनंती करतो साहेब की आमचे जे कृष्णा मानवडा सिंचन प्रकल्पाचं काम आहे अपूर्ण, तसेच आमच्या तेरणा मांजरा नदीवर बॅरेजचं काम जे आपण आपल्या सरकारच्या काळात हाती घेतलं होतं, ज्या कामाला यांनी स्थगिती दिली, त्या सगळ्या कामांना आपण निधी उपलब्ध करून द्यावा. साहेब, अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या बाबतीत सुद्धा 1 वर्ष फाईल त्या महसूल मंत्र्याकडे पशुसंवर्धन मंत्र्याकडे होते. जाणीवपूर्वक त्याला उशीर केला. त्यामुळं हे प्रत्येक समाजाला द्वेष करणारी माणसं आहेत. साहेब, यांनी एसआयटी लावली. आंतरवली सराटीमध्ये आंदोलन चालू होतं, त्यावर एसआयटी लावली. पण आजपर्यंत लाठीचार्ज कुणाच्या आदेशानं झाला याचं उत्तर या महाराष्ट्र जनतेला हे सरकार देऊ शकलं नाही. साहेब, आपलं सरकार आल्यावर पहिलं काम हा लाठीचार्ज कुणाच्या आदेशानं झाला. आमच्या आया बहिणीची टोकी कुणाच्या आदेशानं फोडली गेली. या लोकांची एसआयटी लावून त्यांना जेलमध्ये टाकायचं काम आपण करावं, हीच विनंती मी सगळ्यांच्या वतीनं करतो. साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेऊन समाजाला फसवणारे, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणणारे हे सगळे नकली लोक त्या महाराष्ट्राच्या जनतेनं, धाराशिव जिल्ह्याच्या जनतेनं ओळखलेले आहेत. त्यामुळे 20 तारखेला ही जनता फक्त मतदानाची वाट बघते, आपल्या आदेशाची वाट बघते. त्यामुळे 20 तारखेला, येत्या 20 तारखेला मशालीच्या चिन्हासमोरील बटन, तुळजापूरमध्ये, धाराशिव कळंबमध्ये मशाल, तुळजापूरमध्ये हात आणि भूमपरांड्यात माणूस वाजवणारा, तुतारी वाजवणारा माणूस, हे आपल्या संबंधीचे लोक आहेत. त्यांना आपण प्रचंड मताने विजयी करावं एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दांनी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की तुमची ही लेकरं आणि माझ्या बांधवांना विनंती करतो की आपले पालक याच्यामध्ये आता कोणीही येणार नाही. टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनी आणि माता, मला हे फक्त आठवतंय मैदान.
गेल्या वेळेला ओमदादासाठी आलो होतो, तुडुंब भरलेलं होतं आणि तेव्हा तुम्ही मला वचन दिलं होतं की ओमदादाला विजयी करणार. खरं म्हणजे मला पण आता जरा थोडीशी ऑपरेशन नंतर अडचण होते, नाहीतर धाराशिवकरांना मला साष्टांग दंडवतच घालायचंय. कारण तुम्ही तुमची निष्ठा ढळू दिली नाही. बाकी इकडे तिकडे गद्दारी झाली, अगदी परांड्यामध्ये सुद्धा आता यावेळेला त्याला करायचा वाकडा. पण मला ओमदादा काय, आपला कैलास काय, 400 अभिमान आहे, अभिमान आहे आणि कौतुक आहे की त्यांनी बस आपल्या धाराशिवच्या नावाला कलंक लागू दिला नाही. आणि तसं पाहिलं तर कैलासला पण घेऊन चालले होते, पण जाता जाता तुम्हाला सतत संपर्क करत होता. आता कैलास लहान आहे म्हणून मी आलो तुला बोलतो, दोन्ही मुलंच आहेत, ओमदादा काय किंवा कैलास काय. आणि कसा आला काय आला हे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण तसं पाहिलं तर हा सोन्याच्या लंकेपर्यंत पोहोचला होता, पण लंकेमध्ये गेला नाही. कारण त्याला माहिती होतं की सोन्याची असली तरी रावणाची लंका आहे आणि रावणाची लंका जाळण्यासाठी शिवसेना मशाल हातात घेणार आहे. म्हणून तो परत आला, नाहीतर यांनी पण घेतले असते 50 कोटी. पण तरी म्हणजे जो असाच जो काय माल असतो तो विकला जातो, पण निष्ठा कधी विकली जाऊ शकत नाही आणि निष्ठा कोणी विकत घेऊ शकत नाही. आज तसं पाहिलं तर मला जास्त काय बोलण्याची गरज नाही, कारण तुम्ही सगळे ठरवून आलेलाच आहात. आणि इथून मला जायचं बार्शीला, आणि मगाशी बघितलं एवढे प्रवेश चाललेत, एवढे प्रवेश चाललेत की जणू काय कुठलं धरणच कुठलंय आणि हा सगळा भगवा लोंढा आपल्याकडे येतोय. आणि याच गोष्टीचं मला आश्चर्य पण वाटतं आणि अभिमान पण आहे, कारण भाजपाने सगळं मला संपवायचा प्रयत्न आज सुद्धा चाललेला आहे. आणि मी जो काही आहे तो केवळ आणि केवळ तुमच्यात भरोशावरती आहे. तुम्ही जोपर्यंत मला साथ सोबत द्याल तोपर्यंत माझं अस्तित्व आहे, आणि तुम्ही जेव्हा माझा हात सोडाल तेव्हा मी अस्तित्वात राहणार नाही. मोदी शहा मला संपवू शकत नाही. माझं संरक्षक कवच हे माझ्या आई जगदंबेने तुमच्या रूपाने मला दिलेलं आहे. आता निवडणुका जवळ आल्यानंतर यांचे दौरे वाढतायत, एक एक थापा सुरू झालेले आहे. आपण आपलं वचननामा दिलेलं आहे, महाविकास आघाडीचा सुद्धा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे आणि महायुतीचा जुमलानामा प्रसिद्ध झालेला आहे. हा थापानामा आहे, जुमलानामा आहे. म्हणजे महिलांना 1500 रुपये देत आहेत, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार असं म्हणतायत, पण हे कधी म्हणाले? निवडणुकीमध्ये तुम्ही पेकाटात लाच घातल्यानंतर यांना कळलं. आधी का नाही केलं? महिलांना 1500 रुपये हे जेव्हा तुम्ही गद्दारी करून माझं आपलं हक्काचं सरकार पाडलं त्याच वेळेला का नाही केलं की पहिल्याच फटक्यामध्ये जसं मी केलं होतं. नागपूरचं मुख्यमंत्री म्हणून माझं एकच अधिवेशन झालं आणि मंत्रिमंडळामध्ये सगळं मंत्रिमंडळ नव्हतंच, आम्ही जेमतेम 7 मंत्री होतो. अजित पवार पण मंत्री झालेलेच नव्हते तेव्हा, आणि 7 जणांचं मंत्रिमंडळ असताना देखील कोणी न मागता मी माझ्या शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत पीक कर्ज मुक्त करून दाखवलं होतं. 10 रुपयामध्ये शिवभोजन दिलं. मग मी पण जर का राजकारणी असतो तर मी सुद्धा केलं असतं ना, की बघू ना निवडणूक आल्यानंतर थापा मारायला काय जाते. पण थापा मारणं माझ्या रक्तामध्ये नाहीये. जे बोलेन ते करेन आणि जे करणार असेल तेच बोलेन नक्कीच. आता आहे ना 1500 रुपये त्यांना महिलांची आठवण आली,
3 लाख रुपयापर्यंत कर्ज. अरे तुम्ही काय करताय? मोदी म्हणाले होते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल. किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झाले? 15 लाख रुपये किती जणांच्या खात्यात आले? अच्छे दिन किसके आए बताओ जरा. बरोबर आहे, अदानीचे अच्छे दिन आले, बाकीचं सगळं काळे दिन आहे. दुर्दैवाने जसं धाराशिवकरांनी एक धाडस दाखवलं तसं आणखीन थोडं महाराष्ट्राने नक्कीच धाडस दाखवलंच. पण मला स्वतःला शिवसेना म्हणून एक 5-7 जागा कमी पडल्या आणि इतरत्र सुद्धा देशाने आणखीन त्यांच्या 25-30 जागा खाली केल्या असत्या ना तर मोदी बुवा आज हिमालयात दिसले असते. दुर्दैवाने पुन्हा पंतप्रधान झाले. म्हणजे जे आपण आपल्या पहिल्या वर्षी करून दाखवलं होतं, अरे द्यायचं तर दिलखुलासपणाने द्या, चोरीमारी कशाला करताय? आज सुद्धा मी सगळ्यांना विचारतो, सोयाबीनचे शेतकरी किती आलेत? सोयाबीन पिकवणारे आलेत ना? मग आता तुम्हाला भाव जास्त मिळतोय का आपल्या काळामध्ये जास्त मिळत होता? मिळत होता ना. हमी भाव, हमी भाव, हमी भाव. अरे गद्दारांना 50 खोके देताना लाज नाही वाटत? आणि माझा शेतकरी जो मर मरतो, कष्ट करतो, राब राबतो, सोनं पिकवतो आणि त्या सोन्याची किंमत तुम्ही मातीमोल करता. मी 2-3 दिवसापूर्वी विदर्भात होतो आणि तिथले उमेदवार राहुल बोंद्रे त्यांनी तर एक विचित्र गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितले की तिथल्या पालिकेने कचरा उचलायचं टेंडर काढलेले आणि टेंडर कसं काढलंय? कचरा उचलायचं 1 किलो कचरा उचलला तर 35 रुपये. मग 1 किलो सोयाबीनला किती रुपये? किती? 25. कचऱ्याला भाव जास्त आहे का सोयाबीनला? कचऱ्याला आहे ना. मग आता शेतकऱ्यांनी काय कचरा पिकवायचा? मग एक काम करू, जर कचऱ्याला भाव मिळतोय तर सगळा कचरा गोळा करा. म्हणजे इथे टेंडर नाही काढलं, मी तिथे सांगितलं की सगळा कचरा गोळा करा आणि नेऊन ठेवा जिल्हाधिकाऱ्याकडे, दे पैसे. सोयाबीनचा भाव नाही देत ना, मग तुझा जो भाव आहे तोच भाव कचऱ्याचा आहे. यांचा कचरा करून टाका एकदा. यांचा कचरा केल्याशिवाय जागे नाही होणार. पण आता तुमची निवडणूक आल्यानंतर ज्या विषयावरती मी बोलतोय की सोयाबीनला हमी भाव मी देऊन दाखवतो ना, दिला होता ना पूर्वी. दुधाला भाव देतो ना. जो शेतकरी अन्नदाता म्हटल्यानंतर अन्नदाता देवो भव, त्या देवाला तुम्ही किंमत देत नाही आणि मग मंदिरामध्ये जाता, मग सगळ्या मतदारांकडे जाता. हे नाटक आता बंद केलं पाहिजे. हे थोतांड आहे. आपण जे काही ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर आपण परत एकदा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहोत. शेतकऱ्याला हमी भाव तर देणारच आहोत. शेतकऱ्यांना हमी भाव तर देणारच आहोत. पण त्याच बरोबरीने शेतकऱ्याचं 1ही रुपया नुकसान होऊ न देता आपण जीवनावश्यक 5 वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवून दाखवणार म्हणजे दाखवणारच. कारण आता हे जे दाढीवाले फिरतात मिंदे गद्दार, अरे त्यांच्याकडे उमेदवार पण नाहीत. उमेदवार देवेंद्र फडणवीसचा घेऊन आपल्या समोर उभा केलेला आहे. का तर तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला पाहिजे. पण एकदा तुम्ही मशाल जिंकून दाखवलेले आहे. मशाल अजून सुद्धा धगधगती आहे. हे बोगस जे आलेले तो ते भ्रष्ट कारभार जाळून टाकणारी शिवसेनेची मशाल आहे. मगाशी कैलासदादा सांगत होता, अमित शहानी जाहीरच केलेलं आहे की या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार. तुम्हाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे तर जरूर द्या. देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री करा आणि मुंबई महाराष्ट्र गुजरातच्या पायी वाहून टाका. काय महाराष्ट्र म्हणून काय अभिमान, स्वाभिमान, अस्मिता काय आहे की नाही आम्हाला? आम्ही 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणारच आहोत. सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत.
माझ्या आशा आणि अंगणवाडी सेविकांना सुद्धा, महिलांना सुद्धा वाढीव मानधन देणार आहोत. मान तर देणार, पण मानधन पण देणार. अनेक गोष्टी आपण करणार आहोत. पण यांच्याकडे बोलण्यासारखे मुद्दे नाहीयेत. आज मी बघत होतो, मला तिकडनं म्हणजे मी औस्यावरनं उमरगेला यायला निघालो, हेलिकॉप्टरला उडायला परवानगी नाही. का? नाही, मोदीजी लँड होत आहेत. म्हटलं त्यांना जमिनीवरती आणायचंच आहे. खूप उंच उडत आहेत, खूप उंच उडत आहेत. त्यांना त्यांचं लँडिंग करावंच लागेल. पण ही जी काय मस्ती आहे की फक्त तुम्ही प्रचाराला येताना तुमच्यासाठी सगळ्या सुविधा आहेत. एअरपोर्ट, माझा संबंध पण नाही सोलापूर एअरपोर्टशी. मी कुठून येत होतो, गावात औस्यातनं उमरग्यात येत होतो. पण संपूर्ण आसमंत ही जशी नाकाबंदी लागते तसं उड्डाण बंदी. मग माझ्या बॅगा काय तपासतायत, हेलिकॉप्टर उडायला परवानगी विलंब काय करतायत. म्हणजे विलंब एवढ्यासाठी की तुम्ही सगळी माणसं जमलात ना, तुम्ही कंटाळून निघून जावं. तुम्ही निघून जावं. पण मोदीजींचं आजचं भाषण कोणी दाखवलंच नाही असं म्हणतात. कोणीच दाखवलं नाही. मग त्यांच्या 4 दिवस आधी अमित शहा तिकडे आले होते विदर्भामध्ये. मग त्यांना काही प्रश्न विचारले, लोकांचे प्रश्न विचारले तर भडकतात असं मी ऐकलंय. आणि मग त्यांनी मला काही आव्हान दिलं. आज सकाळी येताना मी मुलाखत दिली, ती आता चालली असेल TV9 वरती, की त्यांनी मला प्रश्न विचारले की उद्धवजी, काश्मीर मधलं 370 कलम हटवलं, त्या 370 कलम हटवायला ज्यांचा विरोध होता त्या काँग्रेस बरोबर तुम्ही कसे बसला. आणि मी त्यांना उत्तर दिलं की अमितजी, 370 कलम हटवताना शिवसेना तुमच्या सोबत होती, हे का विसरलात. पण आम्ही आता काँग्रेसमध्ये तुमच्यामुळे बसायला लागलो. आम्हाला तुम्ही दिलेलं वचन मोडलं, खोटं मला पाडायला निघालात, म्हणून मी तिकडे गेलो. तुम्हाला धडा शिकवण्यासाठी गेलेलो आहे. पण 370 कलम काश्मीरसाठी महत्वाचं होतच आहेच, देशासाठी आहेच. पण निवडणूक कोणती आहे? महाराष्ट्राच्या विधानसभेची. मग तुम्ही जर का शेतकऱ्यांनी मला विचारलं, मी समजा तुम्हाला तुमचा भाजपचा नेता अजिबात आयुष्यात होणार नाही असं समजा माझ्या बाजूला उभे आहेत अमित शहा, आणि मी जसं तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला हमीभाव देणारच, आणि तुम्ही जर का अमित शहाना विचारलं की आम्हाला सोयाबीनला भाव मिळत नाही, अमित शहा म्हणतील पण काश्मीर मधलं 370 कलम काढलं ना, दुधाला भाव मिळत नाही. अरे काश्मीर मधलं 370 कलम काढलं ना, कापसाला भाव मिळत नाही, पुन्हा तेच काश्मीर मधलं 370 कलम काढलं ना. काय उपयोग काय त्या 370 कलम काश्मीर मधलं काढलं, त्याच्या माझ्या शेतकऱ्याच्या आयुष्यावरती काय परिणाम होणार आहे. तुम्ही 370 कलम काढल्यानंतर असं माझ्या कानावर आलं की फक्त एकाच माणसाने मोठ्या प्रमाणावरती तिकडे जमीन खरेदी केली. कोणी? अदानी. म्हणजे अदानीसाठी तुम्ही 370 कलम काढलं, जनतेसाठी नाही काढलं, तुम्ही काश्मीरसाठी नाही काढलं. बरं 370 कलम काढलं त्याचा अभिमान आहे, नक्की आहे. पण जेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदी या नावाची 2 माणसं या आमच्या देशात आहे हे कोणालाही माहिती नव्हतं, आणि ज्या वेळेला तिकडे काश्मीरमध्ये हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होता, त्यांच्या हत्या होत होत्या, त्यावेळेला फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुखांनी काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला होता. मोदीजी तुम्ही कुठे होतात? अमित शहाजी तुमची मला वाटतं हातभर शेपूट आत गेली असेल. कुठे होतात तुम्ही? आणि तुम्ही आम्हाला शिकवता. बरं 370 कलम काढल्यानंतर जे काही काश्मीरी पंडित निर्वासिताचं जिणं जगात देशभर पसरले होते, ज्यांना हक्काचं घर शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्रामध्ये दिलं, त्यांच्यापैकी किती जणांना तुम्ही परत नेऊ शकला सांगता काय? मग काहीतरी वेगळे मुद्दे काढायचे. मग मध्येच त्यांना कधीतरी बाबासाहेबांचं प्रेम येतं. बाबासाहेब आंबेडकर त्यांची संविधान बदलायला निघालेत. अहो आम्ही हे बोललो होतो लोकसभेच्या वेळेला, आणि तुमचं भाषण लिहिणारा जो कोणी असेल त्याला सांगा, विचारा, किंवा जरा कायद्याची माहिती घ्या. संविधान लोकसभेत बदललं जाऊ शकतं, विधानसभेत नाही. उद्या ग्रामपंचायतीची निवडणूक आल्यानंतर सुद्धा मोदी येतील. यांना ग्रामपंचायत मध्ये हे जिंकले तर हे संविधान बदलतील.
कशाचा काय पत्ता ना शेंडा ना बुडखा, नुसती मतं मागतायत. मग मी बाबासाहेबांमधला आणखीन एक प्रश्न मेंढ्यांसकट सगळ्या जणांना विचारतोय महायुतीतल्या, की नुकताच काही 1-2 महिन्यापूर्वी आपल्या राज्याचा अल्पसंख्याक आयोग त्यांनी जाहीर केला. चांगली गोष्ट आहे, करायलाच पाहिजे होता. आणि अल्पसंख्याक आयोग मध्ये साधारणतः जे सगळे अल्पसंख्याक आहेत, साहजिकच आहेत, मुसलमान आहेत, जैन आहेत, पारशी आहेत, बौद्ध सुद्धा आहेत, ख्रिश्चन्स पण आहेत, जे जे असतील मला पूर्ण माहिती नाहीये, त्यांचे कोणी ना कोणीतरी प्रतिनिधी त्या आयोगामध्ये घेणं हे क्रमप्राप्त असतं. मग मी सहज काल माहिती घेतली की किती याच्यामध्ये कोण कोण आहेत. त्याच्यामध्ये एक सुद्धा बौद्ध समाजाचा, आंबेडकरी विचाराचा एक सुद्धा माणूस का घेतला नाही, तिकडे एक सुद्धा नाव का नाही, हे पहिले सांगा आणि मग बाबासाहेबांचं महत्व तुम्ही आम्हाला सांगा. या सगळ्या खोट्या गोष्टी करायच्या, स्वतःच ठेवायचं झाकून आणि आमचं पाहायचं वाकून. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आम्हाला, म्हणजे काल त्यांनी मुंबईमध्ये एक सभा घेतली. कुठे घेतली सभा? तिकडे वर्सोवा आणि अंधेरी. आणि काय म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहणाऱ्यांनी कोणी वाहिली फुलं. आणि वर्सोव्यामध्ये मी मुद्दामून सांगतो की आपण एक उमेदवार दिलेला आहे, त्याचं नाव आहे हरून खान. मुसलमान आहे पण शिवसैनिक आहे. 25-30 वर्ष, किती वर्ष झाली मला माहिती नाही, शिवसैनिक म्हणून काम करतो, उत्तम मराठी बोलतो. त्यांच्या पत्नी नगरसेविका होत्या आणि त्याला पाडण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस तिकडे गेले आणि काय म्हणाले, जे वोट जिहाद करतायत त्यांच्या विरुद्ध धर्मयुद्ध करा. धर्मयुद्ध? त्या माझ्या शिवसैनिकाच्या विरुद्ध धर्मयुद्ध करता तुम्ही? देवेंद्रजी, तुम्हाला माहिती नसेल किंवा आठवत नसेल किंवा सोयीप्रमाणे तुम्ही विसरला असाल, 2014 साली आणि 2019 साली आम्ही जेव्हा तुमच्या सोबत होतो आणि मोदीजींसाठी मत मागत होतो, त्याही वेळेला हा माझा शिवसैनिक, शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक मोदींसाठी मत मागत होता, तेव्हा तुम्हाला धर्मयुद्ध का नाही दिसलं? म्हणजे माझा उदो उदो करत कोण असेल, देवेंद्रजींचा उदो उदो कोण करत असेल, तो नवाब मलिक असला तरी चालेल, दाऊद असला तरी चालेल, पण तो तुमच्याकडे असला तर तो गुन्हेगार आहे, पापी आहे, देशद्रोही आहे. हे यांचं हिंदुत्व. आणि म्हणून मी जे सांगतो ना की मी भाजपला लाथ मारले, हिंदुत्व मी सोडू शकत नाही, कदापि सोडणार नाही. पण माझं आणि त्यांचं हिंदुत्व फरक जो आहे तो हाच आहे. मी गेल्या लोकसभेलाही सांगितलं होतं, परत एकदा सांगतो की भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे आणि शिवसेनेचं म्हणजे आपलं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. अरे दाखवा ना, घर पेटवणं सोपं असतं, पण घरातली चूल पेटवून दाखवणं हे फार कठीण असतं. आणि तुम्हाला चूल पेटवता येत नाही म्हणून तुम्ही घरं पेटवताय आणि घरांच्या होळ्या पेटवून तुम्ही तुमच्या पोळ्या भाजताय आणि आम्हाला हिंदुत्व शिकवताय. या अशा अनेक गोष्टी सांगता येतील. त्यांच्याकडे मी बोललो ना, विचार नाही, काही नाही, काही नाही, काही दिसलं का चोरायचं, दिसलं का चोरायचं, सगळं काही चोर बाजार मांडलेला आहे. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी की चोरांच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान येत आहे. देशाचे पंतप्रधान चोराच्या प्रचाराला. नवाब मलिकांचा जो मी उल्लेख केला, नवाब मलिक माझ्या मंत्रिमंडळातले माझे सहकारी होते. का अटक केली होती त्यांना? भाजपने केली होती. केंद्रीय संस्था पाठवून, यंत्रणा पाठवून त्यांना अटक केली होती. कारण दाऊद बरोबर यांचे व्यवहार आहेत. एक पुख्ता सबूत है मेरे पास. देवेंद्र फडणवीसांची ती क्लिप आज सुद्धा माझ्याकडे आहे. आमच्याकडे ठोस पुरावा आहे. मग तो पुरावा कुठे ठोसला तुम्ही? कुठे गेला पुरावा? अजित पवार तुमच्याकडे आले, आल्याबरोबर ती नवाब मलिक बाहेर आले. अजित पवार म्हणतात की नवाब मलिकांचा दाऊदशी संबंध असूच शकत नाही आणि तो माझा अधिकृत उमेदवार आहे, त्याच्या प्रचाराला मी जाणार. आता मी बघतोय आता हे कसं चालतं त्यांना. नरेंद्र मोदी जेव्हा मुंबईत प्रचाराला येतील तेव्हा सहकारी पक्ष आज माझ्या सोबत आहेत ना, काँग्रेसचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार बसलेत. सगळ्यांना आपल्याला जिंकून द्यायचंय.
मी अभिमानाने सांगतो की हे सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत, जिथे मशाल असेल तिथे मशाल, हात असेल तिथे हात आणि तुतारी फुकणारा मावळा असेल तिकडे तुतारी, हे आपले अधिकृत उमेदवार आहेत ना, आहेत ना, सगळ्यांची नावं सगळ्यांना माहिती आहे. हे जिंकून द्यायचे. मग मोदीजी, तुम्ही तुमच्या महायुतीतल्या नवाब मलिकांचा प्रचार करणार आहात का? देवेंद्र फडणवीस, तुम्ही तुमच्या महायुतीतल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याच्या पक्षाच्या नवाब मलिकांच्या प्रचाराला जाणार आहात का? आणि नसाल जाणार तर अजित पवारांना विचारतो, ते तुमच्या प्रचाराला येणार नसतील तरी देखील तुम्ही तिथे शेपूट हलवत बसणार का? हा जो काही सगळा वैचारिक गुंता करून ठेवलेला आहे नी, हा गुंता सोडवायचा कोणी? म्हणजे आपल्याला गुंता करून असं भासवायचं की आपण सगळे खोटे आहोत आणि तेच काय ते खरे. परत एकदा अमित शहानी कुठेतरी परत मला नकली सेना म्हटलं. मी गेल्या लोकसभेतच बोलले, जो कोणी शिवसेनेला, या माझ्या अस्सल शिवसेनेला नकली बोलेल तो बेअकली आहे. अरे ज्या शिवसेनेने तुम्हाला संकट काळामध्ये साथ दिली, सोबत दिली, शिवसेना नसती तर महाराष्ट्रात भाजपा वाढला असता? दिली असती भाजपने मतं? अजिबात नाही. आणि म्हणून आज मुलाखत घेताना एकाने पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? म्हटलं, मी कोण बाबा सांगणार? मी तर साधा माणूस आहे, पण माझं ऐकणार तर ते नाहीच आणि ऐकावं अशी माझी इच्छा पण नाही. पण तुम्ही विचारता म्हणून सांगतो की संकट काळामध्ये जो मित्र सोबत राहतो ना, त्याला संपवायचा कधी प्रयत्न नसतो करायचा. कारण संकट येतात आणि जातात. आयुष्यात संकट येणं जाणं चालूच असतं, पण संकट काळामध्ये मित्र सोबत असणं फार महत्वाचं असतं. संकट जातात, ते पुन्हा येऊ शकतात, पण एकदा का मित्र गेला तर पुन्हा मित्र कोणी येऊ शकणार नाही आणि तुमच्यावरती भरोसा कोणी ठेवणारच नाही. उद्या जे तुमच्यावरती संकट येणार आहे त्यावेळेला तुम्हाला कळेल की शिवसेनेसारखा एक दिलदार मित्र तुम्ही गमावलेला आहात. आम्ही तुम्हाला सगळं काही दिलं होतं. पंतप्रधान पद दिलं होतं, मुख्यमंत्री पद दिलं होतं, आणि मी काय मागितलं होतं? तुमचं काय मागितलं होतं? जे माझ्या वडिलांना मी पुत्र कर्तव्य म्हणून वचन दिलं होतं, ते वचन पूर्ण करण्यासाठीच तेवढंच मी मागितलं होतं. आणि ते जर का तुम्ही पूर्ण केलं असतं तर आज तुमची जी काही निंदा नालिसी चालली ना, काय तुम्ही बोलता ते ना, टरबूज असं बोलले नसते तुम्ही, फडतूस वगैरे ते म्हणजे असं कोणी बोललं नसतं ना. आता जाऊ द्या, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि म्हणून आज आपण महाविकास आघाडी महाराष्ट्र वाचवण्यासाठी म्हणून या मैदानात उतरलेलो आहोत. ही लढाई उद्धव ठाकरेची नाही, शिवसेनेची नाही, ना काँग्रेसची आहे, ना राष्ट्रवादी पवार साहेबांची आहे. ही आम्ही सगळे मिळून लढाई लढतोय. ही आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढतो आहोत, अस्मितेची लढतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला, त्याच्यात सुद्धा पैसे खाल्ले. मग मी तुम्हाला विचारतोय, आपल्या दैवताचा पुतळा भ्रष्टाचाराने पैसे खाऊन उभारला, तो कोसळला, तुम्हाला राग आलाय की नाही आलाय? हा वार, ही जखम, ही महाराष्ट्राच्या जिवारी लागलेली आहे. अरे रस्त्यामध्ये पैसे खाता तुम्ही, सिंचनाच्या प्रकल्पात पैसे खाता तुम्ही, सगळीकडे जाऊ तिथे खाऊ. अगदी मुंबईमध्ये सुद्धा मिंद्यांनी उघड सगळा भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे. मुंबईच्या महापालिकेची तिजोरी आता खायला लागलेत. पण महाराजांचा पुतळा जो कोसळला तो महाराष्ट्र विसरू शकत नाही. तुमचं सरकार कोसळून दाखवल्याशिवाय महाराष्ट्र आता स्वस्त बसणार नाही. तुमचं सरकार आम्ही घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आणि म्हणून जास्त बोलत गेलं तर खूप बोलता येईल, पण मला तिकडे दिलीपराव वाट बघत असतील. जसं ओमराजेच्या वेळेला तुम्ही मला शब्द दिला होता तसा कैलासच्या बाबतीत देताय नक्की. आणि मग नुसता कैलासच नाही, तुळजापूर आहे, परांडा आहे, सगळीकडे उमरगा आहे. या लोकसभा मतदारसंघातलं मत औसा पण आला, बार्शी पण आलं. साहीच्या साही मतदारसंघामध्ये मला महाविकास आघाडीचे आमदार हे झालेले पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना, माझाही तुमच्यावरती आहे. आणि या विश्वासाच्या नात्याला मी आयुष्यात कधीही तडा जाऊ देणार नाही असं वचन तुम्हाला देतो. आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन आपली रजा घेतो. जय हिंद,
जय महाराष्ट्र. साहेब तथागत महात्मा गौतम बुद्धांची मूर्ती आणि संविधानाची प्रत आपल्या धाराशिव येथील समस्त बौद्ध बांधवांच्या वतीनं धनंजय नाना शिंगाडे, विशाल शिंगाडे, विश्वासाप्पा शिंदे, बसवभाई काजे आणि इतरांच्या वतीनं देण्यात येतात.